वाघमारे अजून कशा नाही आल्या? ठाकूर काय बोलला नसेल ना त्यांना? तर ठाकूरला कळलं तर नसेल ना की वाघमारेंनी मला इथं लपवलं? घरातले बी सगळे टेन्शन मध्ये असतील. कवा तर न वाघमारे आल्या नाहीत. साहेब थांबा. काय झालं? हे कॉन्स्टेबल वाघमारेंचं घर आहे, इथं नको जायला. अरे कोण लागते तुझी ती? एवढा का पुळका? कशाला कोण लागते? आता नेबड वाघमारेचा मला कसला लागलाय पुळका? अहो तिचे वडील पण कॉन्स्टेबल होते. हो मग एका पोलिसाने एका पोलिसाच्या घराची झडती घेणं हे बरोबर वाटत नाही ना. अहो बदनामी आपल्या डिपार्टमेंटचीच होणार साहेब. आणि वरनं जर चौकशी झाली तर आपल्याकडे सर्च वॉरंट पण नाही. डायरेक्ट कसं? खुसफुटे एका शूटरला हिनं घरात ठेवलं होतं आपल्या कायद्याच्या विरोधात. मग ती आपल्या नवऱ्याला का नाही ठेवणार लपवून? अहो पण साहेब. हा ठीक आहे, एक काम कर, बाहेरून डोकावून बघ. हो चालते चाल. काय झालं साहेब? नाही तर कोण, जाऊया आपण. चला. अरे बलमा, काल रात्री त्यांनी सत्याला ओळखतोय आपण. कुठे सापडेल ना तो आपल्याला? अरे आपल्याला सत्या सापडला नाही म्हणजे कुणाला सापडणार नाही. कुठं गेला काहीच कळणं झाले. मी काय म्हणतोय, 4 मिनिटं बघूया का आपण? अरे तिथं मी 2 वेळा जाऊन आलोय. पेड्याच्या भैरव बसणं ते माऊलीपर्यंत सगळं उडकलं मी. सगळं हॉटेल बघितलं, कुठंच नाही सत्या. काहीच कळणं झाले, काय करायचं आता? अरे हो ना, मी सगळे अड्डे ओळखले. सत्यदादा आणि मंजुताई कुठंच गाव ना. सत्या पण गायब आहे, वहिनी पण गायब आहे. काहीच कळणं झाले, काय करावं आता? बलमा, सत्यदादा जीवाचं बरं वाईट झालं नसेल ना? ए आम्ही असं काय बोलतोस तू? परत असा बोलला मार खाशील बरं का? काय होणार नाही सत्याला. तो जिगर आहे आपला. भले माझा जीव गेला तरी चालेल, पण सत्याला आपण हुडकून काढायचं म्हणजे काढायचं. चला थांबाय नाही आता. बलमा, बलमा इकडे काय करतो? मला हुडकायला तर आले नसतील ना? का दुसरं काय काम आहे? काय झालं रे? सुट्टीचा आवाज आला का रे? हो आला. कोणतरी असेल रे. डबल सिट्टी म्हणजे सत्या. गाडी उडवा आपल्या.
सत्य कसाच भाऊ तू आणि तू कुठं होतास? मी काय तुला कसं काय लागलं? काय झालं सत्य? अरे होय होय होय, एवढं पॅनिक व्हायची काय गरज आहे? तुझ्या समोर सिंगल पीस मध्ये उभा आहे ना मी, काय सुद्धा झालं नाही मला, अजिबात टेन्शन घेऊ नका. सत्य मला माहित होतं तू पळून जाणारला नाहीस, पण तू इथं कसा आलास? ही कसं काय लागलं? आणि बाहेर सगळे बवाल झाले की तू पळून गेलास, नेमकं काय प्रकरण आहे? अरे त्या ठाकूरनं माझा एन्काउंटर करायचा प्रयत्न केला. काय? होय. अरे तो ठाकूर तर येऊन कोर्टात सांगत होता की तू पळून गेलायस आणि इन्काउंटर काय प्रकरण आहे? आणि वाचलास कसं तू? वाघमारे जर वेळेत आल्या नसत्या ना तर मी आज जिवंतच नसतो. वाघमारेंनीच मला इथे लपून ठेवलं. त्या मला म्हणल्या होत्या की मी सकाळी येतो, पण त्या आल्याच नाहीत. त्यांना हुडकायला निघालो तेवढ्यात तुम्ही दिसला. वाघमारे अजून कशा आल्या नाहीत काय माहित. काय रे? असं का बघतोस? तात्यासाहेबांची पूजा चालू आहे. पूजा होतोपर्यंत तात्यासाहेब कोणाशी बोलत नाहीत, तर शांत उभं राहा. बलमा, अरे काय झालंय? अरे बोलशील का आज? काय झालंय? सत्य वनी रात्रीपासून घरी पण नाही आलेला. काय? कुठं काय माहित, काय माहित आता. काय ठाकूर चेहऱ्यावर एकदम आनंद आहे. काय प्रमोशन विमोशन मिळाले की काय? अहो साहेब, प्रमोशन तुम्ही मला देणार. हा ते तर आहेच, पण चेहऱ्यावर एवढा मोठा ग्लो, काय कारण आहे? साहेब, सत्याला पकडण्यासाठी एक सॉलिड प्लॅन तयार केलाय मी. काय? आता सत्या पळून गेलाय, त्याला जर बिळातनं बाहेर काढायचं असेल तर त्याचा वीक पॉइंट शोधायला पाहिजे. साहेब, मी तो वीक पॉइंट शोधलाय. वीक पॉइंट म्हणजे त्याची बायको मंजू. मंजूचं काय? काही नाही, निघाली होती घरी. ठाकूर, माझी लेक आहे ती. माझी अतिशय लाडाची लेक आहे ती. माझ्या काळजाचा तुकडा आहे मंजू. काय केलं सांग? काय केलं तिच्यासोबत? सांग काय केलंस? जे केलंस ते बरोबर केलंस. थँक्यू साहेब. मंजूला काही संशय? डाऊट? साहेब, अजिबात डाऊट नाही. डाऊट नावाचा प्रश्नच नाही. कशावर? अहो, तिला पकडणारी माणसं जरी आपली असेल ना तर तिच्या ओळखीची नव्हती. आता बघा, मंजू गायब झाल्या म्हटल्यावर सत्यात चवताळेल. जसा बिळात नागाला धुरी दिल्यावर फुसफुसत बाहेर होतो ना, तसा सत्या बाहेर येईल. मग आपण त्याला पकडू. मग आपलं काम सोपं.
मी येऊ? कौतुक कौतुक केवळ कौतुक. येतो. अरे पण बलमा वाघमारे अशा अचानक कुठं गायब झाल्या? तेच काय कळलं ना. आम्ही फोन लावते, फोन बी लागा ना त्यांचा. तू आता फोन लाव बघू त्यांना. अरे आता तुला भेटायच्या आधीच फोन केलता, त्यांचा फोन स्विच ऑफ आहे. तुम्ही हुडकला का नाही त्यांना? सध्या आम्ही सगळीकडे हुडकलं त्यांना. निमी पोरं त्यांच्या शोधायसाठी पाठवली, निमी पोरं तुला शोधायला पाठवली. त्यांच्या रात्री घरी पण गेलो आम्ही, घरी बी नाहीत त्या. मग आम्ही रात्री पोलीस स्टेशनला गेलो, मोरे साहेबांना भेटलो. मोरे साहेबांना सगळं सांगितलं. मोरे साहेब म्हणाले की त्यांचं लास्ट लोकेशन काढतो आणि तुम्हाला कळवतो. चल. कुठं? अरे वाघमाऱ्याने हुडकायला आणि कुठं? सत्या नको, तू बाहेर जाणं डेंजर आहे. अरे काय होत नाही, चल तू. असं ऐक सत्या, नको ऐक माझं. बाहेर पोलीस तुला येण्यासारखं शोधतात आणि त्यांना तू सापडलास आणि त्या ठाकून तुझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला तर? अरे करू दे एन्काउंटर, जे काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. सत्या ऐक माझं. असं कसं म्हणतोस तू? अरे बाहेर दिसले तुला गोळी घालतील आणि त्या ठाकूर कोर्टात काय बी खोटं सांगल. बलमा मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण वाघमाऱ्यांचा जीव बी धोक्यात आहे. अरे जेव्हा ठाकूर माझं एन्काउंटर करणार होता तेव्हा वाघमाऱ्यांनी मला वाचवलेलं ठाकूरनं बघितलं की नाही ते बी आम्हाला माहित नाही. आणि त्याने बघितलं असलं तर वाघमारे पोलीस स्टेशनलाच गेल्या होत्या आणि त्यांचा जीव संकटात असताना मी तर कसा गप्प बसू? तुझ्या मनातलं मला सगळं कळतं. आता जरा शांत डोक्याने विचार कर. बाहेर जाणं खूप अवघड आहे. एक करायचं आहे दुसरं काय होऊन बसायचं. हो सत्या, बलमा बोलतोय तेच बरोबर आहे. हा, आणि बाहेर गेलो तुला कोणी ओळखलं तर काय करणार मग? बलमा जॅकेट दे. काय? जॅकेट दे. हमले गॉगल दे. वाघमारे, काय बी करून मी तुम्हाला शोधून काढीनच. थांब. आता त्यांचा बाप जरी आला तरी सापडणार नाही. चल. सत्या, अरे इथं का आलोय आपण? वहिनी नाही त्यांच्या घरी. ते माहिती आहे मला. अरे पण सत्या, मला वाटलं तू पहिल्यांदा मम्मी पप्पांना जाऊन भेटशील. इथं येऊन काय करणार आहे आपण? अरे मम्मीकडे लक्ष द्यायला पप्पा आहेत, जयदे आहेत, सगळेजण आहेत. पण वाघमारे नसताना आईनं सांभाळायला कुणीच नाही. त्यांना मीच आधार द्यायला पाहिजे ना. चल. थांब. घरात ते आत्याने आत्तो बसणार आहेत. तुला त्यांनी जर बघितलं, पहिला फोन ते पोलिसांना करतो. मग काय करायचं आता? थांब. अरे गायडे, ए लक्ष द्या रे. हाय बाया, दोघं बी कुठं जाऊन बसल्या ती कुणान ठाव. कोण वाचतोय माझं? कुठं वाचतोय? फोन कुठे ठेवलाय माझा? गेम खेळत बसताय त्याच्यावर टिक्क्याव करत. फोन कुठे आहे माझा? सायलेन्स. शांत ना, मला कॉन्सन्ट्रेट करू दे. मोकळा जाय ती पाय त्याच्या खाली बा. तिथं ठेवतोय कोण? कुणाचा फोन आला आता? हा, हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, ते फोनवरचं मरण तिकडे. हॅलो, कोण बोलतंय? आत्या बोलताय का तुम्ही? आत्या? कुणाची आत्या? कॉन्स्टेबल वाघमारे यांच्या आत्या बोलताय का? होय होय. का हो,
आली काय तुमच्याकडे ती? नमस्कार, मी घेऊन जा या इन्शुरन्स कंपनीमधून मॅनेजर गणवे बोलतोय. अगो बया, म्हणजे तिकडे आली मी तुमच्याकडं घेऊन जायसाठी फोन केलाय मी तुम्ही? तुमच्या भावाने एक पॉलिसी काढली होती आणि त्याला तुम्ही नॉमिनी आहात. नॉमिनी म्हणजे? अगं येडे, नॉमिनी म्हणजे वारसदार ग. वारसदार आहात. बघा, त्याने काय जर कर्ज करून ठेवलं असेल तर त्याचा हप्ता फेडत बसाय मी मोकळे नाही बघा, सांगून ठेवत्या. तुम्हाला जर त्याचे पैसे पाहिजे असतील तर वर जावा आणि त्याच्याकडनं तुमचा हप्ता वसूल करा. अहो 5-6 वर्षापूर्वी तुमच्या डोक्यात ते दगड वगैरे पडलेला होता का? अहो आम्ही घ्यायला नाही, आम्ही द्यायला आलोय. आमच्या कंपनीचं नाव या आणि घेऊन जा. काय देणार आहे तुम्ही? डोंबलं? अहो तुमच्या नवऱ्याच्या डोंबलला कोणी डोंबल पण विचारत नाही. काय झालं? तुम्हाला डोंबल म्हणला? मला आम्ही तुम्हाला 40 लाख देणार. 40 लाख. काय एवढं वाढायला झालं काय? 40 लाख देणार म्हणते ती. 40 लाख? 40 लाख? रत्नी, धचा मा होतो का नाही तसा खचा त असेल. लाख नसतील, लात असेल. नीट विचार. हो, 40 लाख म्हणताय का 40 लाख म्हणताय? तसं तर लाता खायच्याच लायकीच आहे तुम्ही. लात का मारीन आम्ही? आमच्या कंपनी नाव या आणि घेऊन जा. 40 लाख. 40 लाख देणार म्हणते ती. 40 लाख तुला नक्की तूच का? विचार रत्नांची काटे का काट्यांची? काय चांगलं सांगायला गेलं का नाही की हे असंच असतंय तुमचं? तुमच्या भावाने ती 40 लाखाची पॉलिसी काढली होती, आता ती मॅच्युअर झालेली. मच्छर अगरबत्ती म्हणजे ते दिवस भरले, आता ती यायचं आणि तुम्ही घेऊन जायचं. या आणि घेऊन जा म्हणते ती. हॅलो आत्ता आहे का खपला? हॅलो, हाय. एक काम करा, आता उशीर करू नका. तुम्ही अर्ध्या तासाच्या आतमध्ये आमच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये या आणि पैसे लवकर घेऊन जा, नाहीतर पैसे पाण्यात वाहून जातील, कारण पाऊस खूप पडतोय ना. आता कसं वाहून जाईल? येते लगेच येते. हो, चला. चला कुठे जायचं ते विचार. हॅलो कुठे यायचंय? सांगतो, पत्ता लिहून घ्या. कमानी हौदा जवळ आला ना, तिथून लेफ्ट घ्या, परत राईट घ्या, परत यू टर्न घ्या, म्हणजे आहे त्या जागेवरती येताय तुम्ही. आणि मग तिथं कुणाला जरी विचारलं घेऊन जा इन्शुरन्स ऑफिस कुठे आहे, तर तुम्हाला ते मग घेऊन येतील आणि आमच्या ऑफिसमध्ये सोडतील. हो, चला पिशवी. 40 लाख येत आलंच. कधी यायची ग मंजू? कुठे असेल माझी पोरगी? आई, अगं तू आता शांत हो. पोलीस चौकशी करतात, तपास करतात. दीदी लवकरच सापडत. तू नको ना तुला त्रास करून घेऊस. मॅम, लक्ष द्यावं बाय. तेव्हापासून मी हेच ऐकते का पोलीस तपास करतायत, पोलीस शोध घेत आहेत. अगं पण घरी कधी यायची माझी लेक? लवकरच. चित्राव, आई काय तुम्ही कुठे होतात? तुम्ही बरे आहात ना? आणि हे काय मंजू कुठे? आई तुम्ही शांत व्हा आधी. तुम्ही इथं बसा. पण या इकडे बसा तुम्ही. बघा, शांत व्हा. अहो सत्यजितराव, हे सगळं काय चाललंय? हे काय किती लागलंय तुम्हाला? देव बी काय परीक्षा बघतोय काय माहिती. आई हे बघा, देव आता भक्ताची परीक्षा घेणारच ना. पण आपण असं खचून नाही जायचं. उलट आलेल्या संकटाला धीरानं समोर गेलं पाहिजे, होय का नाही? मला लई काळजी वाटत होती बघा तुमची आणि मंजूची.
तुम्ही आला आणि आणि मंजू कुठे राहिली हो? आई शांत व्हा. हे बघा, आता अजिबात काळजी करू नका. मी आलोय ना, मी वाघमाऱ्यांना काय बिहू देणार नाही. आमरे, तू फक्त आईंकडे आणि घराकडे लक्ष दे. बाकी सगळं मी बघतो. पण सत्यदाजी, तुम्ही होतात कुठं? मी जिथं कुठं होतो तिथं वाघमाऱ्यांमुळे सुरक्षित होतो. खरं तर वाघमाऱ्यांमुळेच माझा जीव वाचला. म्हणजे पोलीस मला कोर्टात घेऊन चालले होते आणि सत्य, भारती मावशीचा फोन आहे. बहुतेक मंजू वहिनीबद्दल काय सांगायचं असेल. घे लवकर घे. हॅलो, हा मावशी बोला. हॅलो बलमा. हा. मंजूचं शेवटचं लोकेशन ट्रेस झालंय. मी तुला लोकेशन पाठवते. आमची सगळी टीम आणि आम्ही पोहोचतोच आहे तिकडे. तुम्ही सुद्धा जा जरा तिकडे. हो, आम्ही लगेच निघतो. हा. सत्या, मंजू वहिनीचे लोकेशन ट्रेस झाले. आपल्याला निघायला पाहिजे लवकर. आई, मी येतो. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आमरे, आईंकडे लक्ष दे. हो. भारती मॅडम, लोकेशन मॅप घेतलं? हो सर, आणि ऑनलाईन लोकेशन पण घेतलंय. ठीक आहे, लवकर जाऊया. जास्त वेळ घालून चालणार नाही. सर, काय रे, कुठं निघाला? अहो सर, मंजू गायब आहे. तिचा काहीच पत्ता नाही. मी तिच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलंय. तिकडे चाललो. पण हे सगळं करायला ऑर्डर कोणी दिली तुम्हाला? ऑर्डर? सर, ते आपले स्टाफ मेंबर आहे. मौर्या, नियम, कायदे, प्रोसिजर या नावाची काही गोष्ट असते ना. हा, तुम्ही नवीन लोक भरती होता ना, तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? 1-2 वर्षामध्ये ना तुम्हाला डॅशिंग हिरो बनायचं असतं. अगदी कडक इन्स्पेक्टर, नाही का? सॉरी सर. काय सॉरी? हा, सिनियरची परमिशन न घेता तुम्हाला हा शाणपणा करायला कोणी सांगितलं होता? हा, अहो सर, शाणपणा नाही करत आहे. हे बघा, मंजू आपली कलिग आहे. आणि जर एखादा पोलीस सुरक्षित नसेल ना, तर आपण लोकांना सुरक्षेची हमी नाही देऊ शकत. मौर्या, लोकांना सुरक्षा देण्यासाठी आपण समर्थ आहोत. पण एका गुन्हेगाराला सुरक्षा देण्याचं कारण कळलं नाही मला. गुन्हेगार? तर तुम्ही काय बोलताय मला नाही समजलं. हो, गुन्हेगार. मंजू गुन्हेगार आहे. सर, मंजूने काय गुन्हा केलाय? मंजूनं काय गुन्हा केला? मंजूनं सत्याला पळून जाण्यास मदत केली आहे. खरी गुन्हेगार ती आहे. ऍक्च्युली ना, तिच्यावर केस फाईल व्हायला पाहिजे होती. खरं म्हणजे तिला सस्पेंड व्हायला पाहिजे होतं. सर, मला तसं वाटत नाही. सत्याला पळून जाण्यामध्ये मंजूचा हात नसणारच. अहो, तिच्या घरच्या काळजीमध्ये आहेत. सर, मला काहीतरी सिरियस वाटतंय. हे काहीतरी वेगळंच प्रकरण. सो प्लीज आम्हाला जाऊ द्या सर. अजिबात नाही. 2 दिवस वाट पाहू. जर नाही आली ती, तर बघू तिला शोधायचं की नाही. ती तिचा विचार करू. अहो, 2 दिवस सर? तिला शोधणं खूप गरजेचं आहे सर. मौर्या, ती मिसिंग होऊन अजून 24 तास झालेले नाही आहेत. तशी कोणाची ऑफिशियल तक्रार आलेली नाही आहे. आल्या का कोणाची तक्रार? नाही ना? तर सत्याला आधी शोधणं गरजेचं आहे. त्याला कोर्टामध्ये हजर करायचं आहे. हो सर, सत्याला शोधा. नो डिस्कस. कळलं का? कलिगची काही काळजीच नाहीये. काय माणूस आहे. इकडे घे. सत्या ठाकूर,
निघित ना चल लवकर. ए थांब. बलमा चल निघूया नाही तर गोत्यात येऊ आपण. थांब, आपण असं निघून गेलो तर त्याला डाऊट येईल. शांत राहा जरा, शांत राहा. सतीकडे लागलं. अरे कुठं निघालाय डाका घालायला? हा अरे स्वतःचा घरदार सोडून आपण कोणाच्या मागं फिरतोय ते कळलं पाहिजे ना. त्याच्या मागं तुम्ही फिरताय ना. एक नंबरचा भेत्रट निघाला, भेत्रट. ढुंगणाला पाय लावून पळाला तो. एवढी फाटली होती त्याची. किती? एवढी. काय रे कुठल्या बिळात लपून बसलाय तो सत्या? हा नाही काय माहित साहेब. माहित नाही तर माहित करून घ्या आणि मला सांगा. आणि मला सांगायचं नाही तर तुमचं अवघड होईल. 2 दिवसात सत्याचा पत्ता नाही कळला तर तुमची सगळ्यांची कशी वाट लावतो ते बघा.